मागच्या तासाचं रेकॉर्डिंग पाठवायचं राहिलंय. ऍक्च्युली काही मोठी असली आहे ती फाईल, 90 MB ची आहे आणि ती फाईल डाउनलोड व्हायला खूप वेळ लागतो, त्यामुळे ते पाठवायचं राहिलेलं आहे. मी लवकरात लवकर पाठवते. तर ही नमो नमः. मागच्या तासाला आपण पाहिलं की व्याकरण म्हणजे काय, व्याकरणाचा ऋग्वेदामध्ये काय संदर्भ मिळतो आणि हा संदर्भ मिळत असताना त्या काळामध्ये व्याकरणाचा विचार कोणत्या दृष्टीनं केलेला होता आणि हा विचार होत असताना यामध्ये व्याकरणातील प्रकारांचा, अंगांचा कसा उपयोग होतो, या सगळ्याचा आपण सारासार विचार मागच्या तासाला पाहिला. याच्या पुढे आज आपण आणखी ऋग्वेदानंतर पुढच्या वैदिक ग्रंथांमध्ये व्याकरणाचे संदर्भ कसे मिळतात हे पाहणार आहोत. हे पाहण्याचं कारण म्हणजे व्याकरण हे शास्त्र आहे, पण ते दर्शन सुद्धा आहे. आपण आस्तिक दर्शन, नास्तिक दर्शन पाहिली. यांपेक्षा व्याकरण हे सुद्धा एक दर्शनच आहे, कारण या व्याकरणामध्ये शब्दाच्या जडणघडणीचा, त्यापासून उत्पन्न होणाऱ्या अन्य शब्दाचाही सारासार विचार केलेला आहे. त्यामुळे व्याकरण हे एक दर्शनच आहे. या व्याकरणाचा उगम हा काही एका ठराविक काळात नाही झालेला, तर ऋग्वेदात म्हणजे या काळात सुद्धा, ऋग्वेद काळात पण इसवी सन पूर्व 4000 या काळामध्ये सुद्धा व्याकरणाचा अभ्यास होत होता आणि त्याचा उपयोग होत होता, हे आपल्याला यावरून दिसतं. पाहूयात आपण. तैत्तिरीय संहिता, यजुर्वेदातील ही तैत्तिरीय ही एक शाखा आहे. यामध्ये एक संदर्भ मिळतो, तो असा की वाग्वै पराच्य व्याकृतावद ते देवा इंद्रम अब्रुवन इमान्नो वाचम व्याकुर्वन्ति तामिंद्रो मध्यतो अवक्रम्य तस्मादियं व्याकृता वागुद्यते. हा ग्रंथ, हा जो संदर्भ आहे, हा तैत्तिरीय संहितेमधला आहे. मग यामध्ये काय विचार मांडलेला आहे, तर ही जी वाणी होती, आपण जी भाषा बोलतो, जी काही शब्दांची, अक्षरांची जंत्री आपण प्रकट करतो, ही जंत्री पूर्वी अव्याकृत स्वरूपात होती. ती परावाणी होती. वाणीच्या 4 अवस्था असतात: परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. ह्या 4 अवस्था असतात. आपल्या शरीरामध्ये वाणी म्हणजे एखादा शब्द उत्पन्न होत असताना, तो प्रकट होत असताना 4 प्रकारांमध्ये, 4 अवस्थांमधून तो जातो. आपण पाणिनीय शिक्षेमध्ये पाहिलं आहे. तसंच ह्या 4 अवस्था म्हणजे परा, ही परा अवस्था अत्यंत अव्यक्त स्वरूपाची असते. इथे शब्द, अक्षर किंवा एखादा वर्ण हा अमूर्त स्वरूपात असतो. इथे त्याला कोणताही प्रत्यय नसतो, कोणताही वेगळा असा क्रम नसतो, हा एकसंध असतो. असा हा परावाणीचा भाग आहे. दुसरी जी अवस्था आहे ती आहे पश्यंती. या पश्यंती अवस्थेमध्ये जसा परावाणीचा भाग हा नाभी प्रदेशात असतो आपल्या शरीराच्या, तसं त्याच्या थोडस वर पश्यंती वाणीचा भाग असतो आपल्या शरीरामध्ये. इथे एखादा शब्द तयार होत असताना त्याच्या साधक बाधक विचाराची प्रक्रिया होते. ही होत असताना इथे आपण जो शब्द उच्चारतो तो कोणत्या स्वरूपामध्ये उच्चारायचा आहे, कोणता प्रसंग काय आहे, यानुसार तो शब्द तिथे घडतो. आणि त्याच्या पुढची जी अवस्था आहे ती आहे मध्यमा. मध्यमेमध्ये काय होतं,
तर या अवस्थेमध्ये आपण जो शब्द बोलतो, उच्चारणार असतो, त्याला प्रत्यय क्रम हा पूर्ण लावला जातो आणि वैखरी या शेवटच्या अवस्थेमध्ये तोंडातून तो उच्चारला जातो. अशा 4 अवस्था आहेत. आपण कोणताही शब्द जर उच्चारायचा असेल तर स्थळ म्हणजे जागा, प्रसंग, वेळ, काळ यांचा विचार करून आपण बोलत असतो. जर यांचा विचार न करता आपण बोलायला लागलो तर आपल्या बोलण्याला काहीही अर्थ उरत नाही. त्यामुळेच या परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या 4 वाणींद्वारे, या 4 वाणीच्या अवस्थाद्वारे हे जे उच्चारण होतं, यांमधली ही जी पहिली अवस्था आहे ती आहे परावस्था. तिलाच परावाणी असं म्हणतात. आपण पाहिलं की ही जी वाणी आहे, ही जी अवस्था आहे, ही अव्याकृत आहे. अव्याकृत म्हणजे अव्यक्त, एकसंध अशी आहे. आणि पूर्वी म्हणजे जेव्हा भाषेचा उगम झाला नव्हता, जेव्हा माणूस हा अक्षरयुक्त भाषा बोलत नव्हता, तेव्हा ही जी आपली वाणी आहे ही अव्याकृत होती. हिला काही व्याकरण नव्हतं, हिला काही खंड नव्हते, एकसंध होती ही. अशी ही वाणी, अशी ही परावाणी काय झालं हिचं, तर व्याकृतावद ते देवा, तिचे हे व्याकृत स्वरूप. व्याकृत म्हणजे काय, तर व्याकरण युक्त, अक्षर, अक्षराचा प्रत्यय, त्याचा क्रम, त्याला जोडून असलेले क्रियापद, या सगळ्यांचा विचार करणारा व्याकरणाचा भाग किंवा व्याकरण कसे करावे हे देवांना कळत नव्हतं. म्हणजे त्यांना ते त्याचा उलगडा झालेला नव्हता. त्यामुळं त्यांनी काय केलं, तर ते देवा, ते सगळे देव, स्वर्गातील सगळे देव मिळून इंद्रम अब्रुवन, इंद्राला म्हणाले. काय म्हणाले, तर इमामनो वाचः वाचम व्याकुर्वन्ति. ही जी वाणी आहे ही अव्यक्त स्वरूपातली आहे. नुसतीच पराच्य म्हटलंय ना मगाशी, परा अची, अची म्हणजे नुसतीच स्वरयुक्त आहे, साइन लँग्वेज आहे ती. अशा या वाणीला, हिला व्याकुर्वन्ति, हिला वेगळी करा, खंडयुक्त, व्याकृत करा असं म्हणाले. आणि त्यामुळं ताम इंद्रो, ताम म्हणजे तिला, तिला इंद्राने मध्यतः अवक्रम्य, मध्यतः म्हणजे त्या भाषेच्या, त्या आवाजाच्या मध्ये अवक्रम्य 2 भाग केले, त्या भाषेचे, त्या भाषेचे 2 वेगळे विभाग केले. आणि तस्मात त्यापासून, त्यामुळे इयम व्याकृता, ही व्याकृत झालेली, वेगळी झालेली अशी भाषा, अशी वाणी वाघ उद्यते, वाक उद्यते म्हणजे वाणी म्हणून कळू लागली, किंवा ही अशी व्याकृत भाषा लोक बोलू लागले, असा हा संदर्भ आहे. यामधून काय कळतं, तर इंद्र हा भाषेचा पहिला व्याकरणकार होता, हे या तैत्तिरीय संहितेतल्या संदर्भावरून कळतं. ही जी पूर्वी भाषा होती ही इंद्राने व्याकृत केली, म्हणजे काय केली, तर खंडयुक्त केली, तिचे भाग पाडले. मग 2 भाग कोणते तिचे, तर पहिला भाग प्रकृती, दुसरा भाग प्रत्यय. प्रकृती म्हणजे काय, तर मूळ शब्द. कोणताही शब्द उच्चारल्यावर त्याच्यातला जो मूळ शब्द असतो त्याला म्हणतात प्रकृती. आणि त्या प्रकृतीला जोडून जो दुसरा शब्द असतो तो म्हणजे प्रत्यय. उदाहरण पाहूयात. समजा जर मी म्हटलं की विद्यापीठामध्ये, या विद्यापीठामध्ये या शब्दामध्ये मूळ शब्द कोणता आहे, तर विद्यापीठ आहे.
विद्यापीठापासून पुढचा मध्ये हा प्रत्यय लागला आहे. मध्य म्हणजे त्याच्यामध्ये आत या अर्थी तो लागला आहे. या संपूर्ण शब्दाचे जर दोन भाग केले तर पहिला भाग येईल विद्यापीठ, दुसरा भाग येईल प्रत्यय, तो म्हणजे मध्य. विद्यापीठ ही प्रकृती झाली, मध्य हा प्रत्यय झाला. असे भाषेचे प्रकृती आणि प्रत्यय हे दोन वेगळे भाग इंद्राने केले आणि त्यामुळे त्या भागांमुळे लोक भाषा बोलू लागले. म्हणजे पूर्वी जी साइन लँग्वेज होती, जी स्वरयुक्त भाषा होती, तिच्यातून प्रगती होऊन लोक अक्षरांची शब्दांनी युक्त अशी भाषा बोलू लागले, असा हा संदर्भ सांगतो. संदर्भ कळाला आहे? हो मॅडम. चालेल, जाऊयात पुढच्या आणखी एका संदर्भाकडे. तो आहे गोपथ ब्राह्मण. गोपथ ब्राह्मण हे वेदाचं एक ब्राह्मण ग्रंथ आहे. ब्राह्मण ग्रंथ याचा अर्थ असा की कोणत्याही संप्रदायाचा किंवा समाजाचा हा ग्रंथ नाही, तर यज्ञ यागाची ज्या ग्रंथामध्ये माहिती दिलेली असते, वर्णन केलेलं असतं, त्याला ब्राह्मण ग्रंथ असं म्हणतात. आणि असाच हा गोपथ ब्राह्मण हा ब्राह्मण ग्रंथ आहे. यामध्ये व्याकरणाचा एक संदर्भ मिळतो, तो असा की ओंकारम पृच्छामः. म्हणजे पाहूयात, पूर्ण पाहूयात. को धातुः किं प्रातिपदिकम किं नामाख्यातम किं लिंगम किं वचनम का विभक्तिः कः प्रत्ययः कः स्वरः उपसर्गः निपातः किं वै व्याकरणम. इथे हा जो उतारा दिला आहे किंवा हा जो संपूर्ण शब्दांचा संग्रह दिला आहे, हा व्याकरणाचा उल्लेख, त्याचा संदर्भ सांगण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. याचा अर्थ पाहूयात की ओंकारम पृच्छामः, ओंकाराला विचारले. काय विचारलं तर को धातुः, कोणता धातू, किम प्रातिपदिकम, प्रातिपदिकम म्हणजे मूळ शब्द, प्रकृती ज्याला आपण म्हणतो तो. मग प्रातिपदिकामध्ये कोणताही धातू नसतो, कोणताही प्रत्यय नसतो, असा मूळ शब्द म्हणजे प्रातिपदिक, थोडक्यात नाम, त्याला प्रातिपदिकम असं म्हणतात. किम नाम आख्यातम, पुढे म्हटलं आहे किम नाम किम आख्यातम, काय नाव म्हणजे कोणतं नाव म्हणायचं, आख्यात कुणाला म्हणायचं म्हणजे क्रियापद कुणाला म्हणावे, किम लिंगम, लिंग कोणाला म्हणावे, किम वचनम, वचन कोणाला म्हणावे, का विभक्ती, विभक्ती कोणाला म्हणावे, प्रत्यय कोणाला म्हणावे, स्वर उपसर्ग निपात व्याकरण हे कुणाला म्हणावे, असं ओंकाराला विचारूयात, असा एक संदर्भ इथं मिळतो. या संदर्भाद्वारे व्याकरण शास्त्र हे जसं ऋग्वेदामध्ये मिळतं, यजुर्वेदामध्ये मिळतं, तसं ब्राह्मण ग्रंथांमध्ये सुद्धा व्याकरण शास्त्राचा अभ्यास झाला होता. आणि त्या काळात म्हणजे इसवी सन पूर्व 3000 शतकात, त्या काळामध्ये व्याकरण शास्त्र हे स्वतंत्र असं शास्त्र नव्हतं, तर त्याचा केवळ ऋचांमध्ये, वेदातील मंत्रांमध्ये उपयोग झालेला होता, हे आपल्याला इथं कळतं. जाऊयात पुढच्या संदर्भाकडे. ब्रह्मा बृहस्पतये प्रोवाच, बृहस्पतिरिंद्राय, इंद्रो भारद्वाजाय, भरद्वाजाय, भरद्वाज ऋषिभ्यः, ऋषयो ब्राह्मणेभ्यः. आता हे जे व्याकरण शास्त्र आहे हे कोणापासून सुरू होऊन कशा प्रकारे कोणत्या शृंखलेद्वारे आपल्यापर्यंत आलं, ही शृंखला सांगणारा हा संदर्भ आहे. पाहूयात की ब्रह्मा बृहस्पतये प्रोवाच, ब्रह्मदेवांनी बृहस्पतीला व्याकरण शास्त्र सांगितलं. ज्याप्रमाणे
64 कलांचे, वेगवेगळ्या विद्यांचे उद्गाता निर्माता ब्रह्मदेव आहेत, त्याप्रमाणे व्याकरणशास्त्राचे पण निर्माते ब्रह्मदेवच आहेत. आणि त्यांनी बृहस्पतींना, देवांच्या गुरूंना व्याकरणशास्त्र सांगितलं. उत्पत्तीच्या दृष्टीनं, व्याकरणशास्त्राच्या निर्मितीच्या दृष्टीनं हा संदर्भ महत्वाचा आहे. पुढे काय म्हणतात तर बृहस्पती ही इंद्राय, बृहस्पतींनी इंद्राला हे व्याकरणशास्त्र सांगितलं. इंद्रो भरद्वाजाय, इंद्राने भरद्वाजाला सांगितलं. भरद्वाजाने काय केलं तर भरद्वाजाने ऋषींना हे व्याकरण शास्त्र शिकवलं, सांगितलं. आणि ऋषींनी ब्राह्मणेभ्य, म्हणजे जे ब्रह्माचं अध्ययन करतात, जे वेदांचं अध्ययन करतात, त्यांना हे व्याकरणशास्त्र शिकवलं. आणि मग ऋषींनी त्यांच्या शिष्यांना, शिष्यांकडून आपल्यापर्यंत असं हे व्याकरणशास्त्राचं एक प्रवाह आपल्यापर्यंत आलेला आहे. त्यामुळे आपल्याकडे जो व्याकरणशास्त्राचा प्रवाह आहे, जे व्याकरण ज्ञान आपल्यापर्यंत येत आहे, ते ब्रह्म्यापासून सुरू झालेलं आहे, असा हा संदर्भ आहे. हा संदर्भ कशातला आहे तर ऋक्तंत्रामधला आहे. ऋक्तंत्र हे ऋग्वेदाचा शिक्षा ग्रंथ आहे हा. आणि यामध्ये हा संदर्भ आपल्याला मिळतो. शेवटचा संदर्भ यातला आपण पाहूयात की बृहस्पती ही इंद्राय दिव्यम वर्ष सहस्रम शब्द पारायणम प्रोवाच नांतं जगाम. महाभाष्यातला हा संदर्भ आहे. महाभाष्य हे आचार्य पतंजलींचं भाष्य ग्रंथ आहे. भाष्य ग्रंथ म्हणजे काय तर एखाद्या ग्रंथावर आधारित स्वतःचा जो भाष्य ग्रंथ रचलेला असतो त्याला भाष्य ग्रंथ असं म्हणतात. त्यामध्ये एखादं भाष्य केलेलं असतं. असा हा आचार्य पतंजलींचा महाभाष्य हा ग्रंथ आहे. यामध्ये ते म्हणतात की बृहस्पतींनी इंद्राला दिव्यम वर्ष सहस्रम, पृथ्वीवरची 1000 वर्ष म्हणजे स्वर्गातला एक क्षण असं असतं, असे पृथ्वीवरचे स्वर्गातले 1000 वर्ष म्हणजे पृथ्वीवरचे तर आपण सांगूच शकत नाही, असे स्वर्गातले 1000 वर्ष बृहस्पतींनी इंद्राला शब्द पारायणम म्हणजे शब्दाचं हे शास्त्र, शब्दाचे अध्ययन, शब्दाचा अभ्यास सांगितला, शब्दाचं हे शास्त्र सांगितलं. स्वर्गातील 1000 वर्ष न अंतम जगाम, तरी सुद्धा हे शब्द काही संपले नाहीत. म्हणजे एक विचार आपल्याला यातून असा दिसतो की हे जे व्याकरण शास्त्र आहे, हा जो शब्दशास्त्राचा सगळा प्रपंच आहे हा अनंत आहे. आणि त्यातल्या ज्या उपयोगी शब्दांचा संग्रह आहे ते म्हणजे व्याकरण शास्त्र आपण शिकत असलेलो ते आहे. असे हे व्याकरण शास्त्राचे संदर्भ मिळतात. या संदर्भावरून व्याकरण आणि त्याच्यातला शब्दांचा संग्रह, त्यातील शब्दांचे नियम हे ऋग्वेदिक काळापासून सुरू झालेले आपल्याला दिसतात. आणि ऋग्वेदापासून मग आज आपल्यापर्यंत ते आलेले आहेत. आणखी एक संस्कृत व्याकरणाचं वैशिष्ट्य असं म्हणजे आपल्याकडे ळ हे अक्षर वापरलं जात नाही. संस्कृत व्याकरणामध्ये कुठेही ळ वापरलं जात नाही. याचं कारण असं की ऋग्वेदामध्ये पहिली जी ऋचा आहे, ऋग्वेदाचा जिथून आरंभ होतो ती आहे अग्निमिळे पुरोहितम असा आहे. यातला अग्निमिळे हा पहिला जो शब्द आहे, यातला ळ हा वर्ण पहिल्यांदा उच्चारला गेला आहे. त्यानंतर तो कुठेही वापरला जात नाही. कारण संस्कृत व्याकरणामध्ये
ड चा ळ होतो. आपल्याला पुढे ते सूत्र येणार आहे व्याकरणामध्ये की अजमध्यस डकारस्य ळकार हा असं सूत्र आहे की डकाराचा ळ होतो आणि त्या नियमानुसारच अग्निमिळे पुरोहितम यामध्ये ळ हा वापरलेला आहे. नंतरच्या व्याकरणामध्ये सगळीकडे ळचा ड झालेला आपल्याला दिसतो. त्यामुळे ळ हा स्वतंत्र वर्ण कुठेही आढळत नाही. या व्याकरणशास्त्राचे शिकण्याचे प्रयोजन काय, का शिकावं हे व्याकरण, तर 5 प्रयोजन आहेत महाभाष्यामध्ये सांगितलेली आहेत की रक्षोहागम लघ्व संदेहा व्याकरणम, अर्थात रक्षा म्हणजे वेदांची रक्षा, वेदातील मंत्रांची रक्षा करण्यासाठी त्यांचं योग्य प्रकारे उच्चारण करण्यासाठी व्याकरण शिकावं असं आचार्यांनी सांगितलं आहे, आचार्य पतंजलींनी. दुसरं कारण म्हणजे उह म्हणजे योग्य स्वरामध्ये उच्चारण करणे, उहापोह आपण म्हणतो, त्यातला उह म्हणजे योग्य प्रकारे जाणून, योग्य अर्थ जाणून व्याकरणाद्वारे वेदातील मंत्रांचं उच्चारण व्हावं यासाठी व्याकरणशास्त्र शिकावं, हे दुसरं प्रयोजन. तिसरं आहे आगम. आगम म्हणजे शब्दामध्ये नवीन येणारे स्वर, नवीन येणाऱ्या वर्ण, त्याला आगम असं म्हणतात. या एखाद्या शब्दामध्ये, एखाद्या मंत्रामध्ये अचानक जर एक नवीन स्वर आला, एक नवीन शब्द ऍड झाला, तर त्या प्रासंगिकपणे त्याचं अध्ययन व्यवस्थितरित्या व्हावं, उच्चारण व्यवस्थितरित्या व्हावं म्हणून व्याकरण शिकावं, असं तिसरं प्रयोजन. चौथं आहे लघुता. लघु म्हणजे लाघव, सोप्या पद्धतीनं कमीत कमी शब्दांमध्ये व्याकरण शिकता येतं, व्याकरण शास्त्र आहे. याविषयी एक प्रसिद्ध एक उक्ती आहे मजेशीर, ती म्हणजे अर्धमात्रा लाघवेन पुत्रोत्सवम मन्यन्ते वैयाकरणाः, अशी एक उक्ती आहे की व्याकरणकार जे आहेत, व्याकरण शिकणारे जे विद्यार्थी आहेत ते कसे आहेत, तर अर्धमात्रा लाघवेन, एखाद्या शब्दातली अर्धी मात्रा जरी कमी झाली तरी पुत्रोत्सवम मन्यन्ते, मुलगा झाल्याचा आनंद मानतात, असे व्याकरणकार आहेत, अशी एक मजेशीर उक्ती आहे. तर मजेचा भाग जर सोडला यातला, तर लाघव जे आहे ते म्हणजे संक्षिप्तपणा. व्याकरणशास्त्रामध्ये कमीत कमी शब्दामध्ये सूत्रांद्वारे आशयपूर्णरित्या अर्थ सांगितलेला असतो आणि या लाघवामुळे मंत्रांमधील रुचांमधला लाघवता साधून त्यांचं योग्य प्रकारे जतन करणे, हे व्याकरणशास्त्राचं, व्याकरण शिकण्याचं चौथं प्रयोजन. आणि शेवटचं प्रयोजन म्हणजे असंदेह. एखादा शब्द उच्चारायचा असल्यास, तो अभ्यासायचा असल्यास, व्याकरणशास्त्र जर आपल्याला येत असेल तर प्रकृती, प्रत्यय, त्याचा योग्य प्रकारे होणारा उपयोग, हे सगळं ज्ञान आपल्याला मिळतं. म्हणून व्याकरणशास्त्र शिकावं, अशी ही 5 प्रयोजनं व्याकरणशास्त्राची आहेत. की व्याकरण हे नुसतं उपयोगिता म्हणून शिकायचं नाही, तर व्याकरणशास्त्र एखाद्या वाङ्मयाचं जतन करण्यासाठी सुद्धा अभ्यासावं, असं यातून सांगितलं आहे. हे झाले याची प्रयोजनं. आपल्या व्याकरणशास्त्राच्या परिचयातला आता तिसरा टप्पा म्हणजे याचा सध्याच्या काळात होणारा उपयोग. आपण अनेक जण अनेक ठिकाणावरून आलेले आहात, अनेक जण अनेक वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये काम करत आहात. मग आपापल्या व्यवसायामध्ये जर सुबकता, सुव्यवस्थितता आणायची असेल तर व्याकरणशास्त्र हे नेहमीच उपयोगी पडतं. कसं, तर व्याकरण
सध्या जे अभ्यासलं जातं ते म्हणजे पाणिनींचं व्याकरण, त्याला पाणिनीय व्याकरण असं म्हणतात. अष्टाध्यायी या ग्रंथातील आहे. यानुसार एखादा शब्द तयार कसा करावा, तो संधियुक्त म्हणजे त्याला प्रकृती, त्याचा प्रत्यय, त्याचा दुसऱ्या शब्दाबरोबर होणारा समास, या सगळ्याचा इथे अभ्यास होतो. या अध्ययनामुळे आपण ज्या व्यवसायामध्ये काम करतो, जो व्यवसाय करतो, तिथे आपल्याला बोलण्यासाठी मदत होते. आपण एखादा संवाद जर साधायचा असेल, आपल्याला जर एखादी प्रस्तुतीकरण करायचं असेल, तर व्याकरणशास्त्र हे नेहमीच उपयोगी पडतं. आणि सध्याच्या काळात म्हणजे IIT हैदराबाद किंवा IIT बॉम्बे किंवा IIT खरगपूर किंवा म्हैसूरचं भाषा केंद्र, जिथे भाषांतर केलं जातं, सील म्हणून एक संस्था आहे, तसेच कोशशास्त्र, या वेगवेगळ्या संस्थांमध्ये व्याकरणाची आणि व्याकरण शिकणाऱ्यांची आवश्यकता असते. कशी? तर या ज्या संस्था आहेत IIT, IIT, यांमध्ये एखादा शब्द दुसऱ्या भाषेत जेव्हा भाषांतरित करायचा असतो, तेव्हा तो व्यवस्थित करण्यासाठी व्याकरणाची आवश्यकता आहे, संस्कृत व्याकरणाची. उदाहरणार्थ, इंग्लिशमधून जर मराठीत ट्रान्सलेशन करायचं असेल किंवा इंग्लिशमधून हिंदीमध्ये जर करायचं असेल, तर तिथे त्या वाक्यांमधली कारक म्हणजे शब्द, शब्दांच्या विभक्ती, त्यानंतर वर्तमान काळ, भूतकाळ यांसारखे काळ, या सगळ्याचा उपयोग अष्टाध्यायीमध्ये सांगितलेला आहे. या नियमानुसार, या सूत्रानुसार या ट्रान्सलेशन मध्ये व्यवस्थितता येते आणि त्यामुळेच या सगळ्या संस्थांमध्ये सध्या लँग्वेज डिपार्टमेंट सुरू करण्यात आलेलं आहे. आणि इथे मॅन्युअल ट्रान्सलेशन म्हणून आहे. मॅन्युअल ट्रान्सलेशन मध्ये काय असतं, तर माणसाद्वारे ट्रान्सलेशन केलेलं असतं. आणि यांच्या इंटर्नशिप्स असतात, म्हणजे जशा सायन्सचे विद्यार्थी इंटर्नशिप्स करतात, तसे संस्कृत व्याकरण शिकल्यानंतर या ठिकाणांमध्ये इंटर्नशिप करता येते आणि त्याचं आपल्याला एक सर्टिफिकेट मिळतं. ते एक्सपिरियन्स लेटर म्हणून आपल्याला ते कुठेही जोडता येतं. आणखी एक याचा उपयोग म्हणजे सध्या IIT बॉम्बेमध्ये चाललेला हा प्रयोग आहे की आपल्याला जेव्हा भाषांतर करायचं असतं, तेव्हा आपण कधी म्हणण्यापेक्षा अनेकदा गुगल ट्रान्सलेशनचा उपयोग करतो आणि तिथं खूप चुकीचं ट्रान्सलेशन येतं. मग असं ट्रान्सलेशन करणारं डिव्हाइसच, संस्कृत व्याकरणाद्वारे ट्रान्सलेशन करणारं डिव्हाइस IIT बॉम्बेमध्ये सुरू आहे. ते त्यावर काम करत आहेत. आणि आणखी एक म्हणजे कॉम्प्युटरची जी भाषा असते, पायथॉन म्हणतात त्याला, या पायथॉन ही भाषा संस्कृत व्याकरणाने कशी योग्य आहे किंवा संस्कृत व्याकरण कसं उपयोगी पडतं कॉम्प्युटरमध्ये, यालाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतात. की एखादी भाषा, एखाद्या भाषेचं व्याकरण कॉम्प्युटरमध्ये उपयोगी करणं, या प्रयोगाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात. आणि हा प्रयोग सध्या IIT बॉम्बेमध्ये चालू आहे. असे वेगवेगळे उपयोग आपल्याला संस्कृत व्याकरणाने मिळतात आणि त्यामुळं संस्कृत व्याकरण शिकावं असा याचा उपयोग आहे. इथपर्यंत आज आपलं लेक्चर पूर्ण झालं. यावर आहे कोणाला काही शंका? मॅडम, याचं PDF टाकणार आहे ना तुम्ही प्रिंट काढण्यासाठी? PDF म्हणजे कोणतं म्हणतात? अभ्यासाला म्हणजे पुस्तक पान नंबर वगैरे काही माहित नाही ना मॅडम. PDF म्हणजे हे आहे, त्या शब्दाचे अर्थ, जे काही तुमचे सूत्र आहेत ना, त्यांच्या शब्दाचे अर्थ आणि हे हवेत आम्हाला. नाही,